तिथं जायचं बरं का आपल्याला. हालत खराब झाली आहे. ते पाणीवरून जो घोडा उडवला तो इथं कडेपठार आणि पाय जर घसरला ना डायरेक्ट कपाळ मोक्ष. आपण फायनली पोहोचलेलो आहे कडेपठारावरती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे महिला दिन. सर्वप्रथम तर सर्व महिलांना माझ्याकडून महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज वुमन्स डेच्या निमित्ताने मी माझ्या घरातल्या सगळ्या वुमन्सला घेऊन निघालोय देवदर्शनासाठी. कुठे तर जेजुरीच्या कडेपठारला. कारण मम्मीला बरेच दिवसापासून कडेपठारला जाण्याची इच्छा होती आणि त्याच्यामुळे आम्ही सगळेजण सहपरिवार आज निघालोय. पण एक छोटीशी अडचण आहे, उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत आणि भरपूर ऊन पडतंय बाहेर. 2 मिनिटं बाहेर गेलं तरी पूर्ण घामाने पूर्ण आंघोळ होती. अशा ह्याच्यामध्ये आम्ही कडेपठारला निघालोय. तर आता बघूयात काय होतंय. मजा खूप जास्त येणार आहे, पण तेवढंच आमचे कष्ट सुद्धा लागणार आहेत. तर चला निघूयात. काय काय करतोय ते? व्हिडिओ काढायचे तर आपल्या आज. आपण थांबलेले नाश्ता करण्यासाठी. बापदेव घाट जस्ट उतरलेला. बोल बोल. आता नाश्ता झालेला आहे. आपण आता पुढचा प्रवास सुरू करूया. होय. मित्रांनो, समोर जे तुम्ही बघताय तिथं जायचं बरं का आपल्याला. आणि ऊन जर म्हणसाल ना जबरदस्त पडले. माहित नाही आम्ही कसं करणार आहे, पण बघूयात आता. चला. कडेपठारचा आपला जो ट्रेक आहे सुरू झालेला आहे आणि आपल्यासोबतच्या जे वुमन आहेत ते ऑलरेडी वरती गेलेले आहेत सगळे. आणि आपण मागं राहिलोय. आता बघूयात पुढे जाऊन काय होतं. झाला का तुमचा वुमन डे? होय का मम्मी? मम्मी झाला का वुमन्स डे? छान झाला. दमला. हालत खराब झाली आहे. एवढंच. अरे मित्रांनो, कडेपठारच्या अर्ध्या टप्प्यापर्यंत मी आलोय आणि अजून तरी धाप नाही लागलेली. पण ऊन जबरदस्त आहे. पूर्णपणे घामाघूम झालोय आणि आज गडावरती गर्दी पण खूप जास्त आहे. हे बघ कसं दमले. मित्रांनो, माझ्या मागे जर तुम्ही नजारा बघताय तो आत्ता तरी उन्हाळ्यामध्ये असा आहे, पण तुम्ही जर पावसाळ्यामध्ये आला ना तर इथलं नजाराच काय बघण्यासारखं असेल. येऊत आपण पावसाळ्यात पण एकदा कडेपठार पूर्ण फॅमिलीला घेऊन. हा बघा आपला सह्याद्री. तिथं खाली का दिसतंय? हा. पावसाळ्यामध्ये इथला नजाराच भारी. काय म्हणतो? एकदम छान. पावसाळ्यामध्ये कसं असतं की गार सगळं शिवार असं हे असतं, चढायला रिमझिम असा पाऊस असतो, हे असतो. आणि दोन्ही बाजूने बघितलं तर खोल अशा दऱ्या वगैरे इथे आहेत. बरोबर. आणि चालण्याचा एक वेगळाच आनंद असतो. ते तर आहेच. आणि वातावरण असं आहे ना की चढायला कंटाळा येत नाही. सावली असती. आता उन्हाळ्यामुळे थोडीशी जरा दमछाक होते आपल्याला चालताना. मम्मी कसं वाटते कडेपठारावर येऊन? आणि मित्रांनो, मम्मी थोडंसंच थांबली पण नॉनस्टॉप चढली. मला वाटलं नव्हतं एवढं चढेल, कारण मम्मी माझी हार्ट पेशंट आहे. पण तरी मानलं पाहिजे मम्मीला बाबा, खरंच. आता नेक्स्ट ट्रिपला आपण मम्मीला रायगडावरती घेऊन जाऊयात. येणार ना मम्मी? हो. खंडेरायांचा जो त्याला म्हणतो आपण कडेपठार. भगवंत जेव्हा पालीला आले भानुबाईंना घेऊन, पालीला त्यांचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर ना ते आपल्या मूळ ठिकाणी म्हणजे जेजुरीला येण्यासाठी निघाले. तेव्हा त्यांनी पालीवरून जो घोडा उडवला तो इथं कडेपठार वरती जो आहे तिथं घोडे उड्डाण आहे. अच्छा. घोड्याच्या टापा वगैरे सर्व काय आहे की तिथं तो घोडा थांबला आणि नंतर बाणाला घेऊन इथं थांबले. आणि ज्यावेळेस जेजुरी गाड्यावर जायचंय तर आपण खाली येताना बघितलं की बानुबाईचं एक मंदिर लागतं की तिथून पुढं बानुबाईला येऊन नाही दिलं माळसाबाईंनी. मग बानुबाई तिथं थांबल्या
नंतर ना त्यांचे काय रुसवे फुगवे झाले असेल, नंतर ना जेजुरी गडावर जे आपण बघतो की भानुबाईचं खाली उतरताना मेंढरं वगैरे आहे की ते आपण फायनली पोहोचलेलो आहे कडे पठारावरती. आज गडावरती गर्दी कमी असल्या कारणाने देवाच्या अगदी जवळून आणि लवकर दर्शन झालं. खंडेरायाचं दर्शन घेऊन आम्ही जवळच असलेल्या महादेवाच्या दर्शनासाठी गेलो. तिथे थोड्या वेळ थांबून फोटोज वगैरे काढून आम्ही गड उतरायला घेतलं. फायनली आपलं दर्शन झालेलं आहे. आज गर्दी कमी असल्या कारणाने लवकर आणि देवाचे खूप जवळून दर्शन झालं. खरं तर देवाचं प्रसन्न रूप बघून मन खूप जास्त समाधान झालं आणि आनंद झाला खूप जास्त. आणि आता आपण गड उतरायला घेतला आहे कारण सर्वच आता माझ्या जेजुरीच्या आत्याच्या घरी निघालो आहे. तर तिकडेच आपण तिला पण भेटूयात. आणि मी लहानपणानंतर खूप दिवसांनी तिकडे चाललो आहे, त्याच्यामुळं लहानपणाच्या सगळ्या आठवणी ताज्या होणार आहेत. कडेपठारावरनं खाली उतरत असताना एक गोष्टीची काळजी नक्की घ्या. उतरताना दगडावरनं पाय घसरण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत कारण हे दगड गुळगुळीत झालेले आहेत आणि पाय जर घसरला ना डायरेक्ट कपाळमोक्ष. म्हणून काळजी घ्या उतरताना खाली. तशीच मी तुम्हाला सांगितलं. आणि आता एक काका खूप जोरात घसरून पडले. खूपसं ते ठीक असेल, त्यांना जास्त दुखापत झाली नसेल, पण सावकाश उतरा कारण घसरण्याची खरंच खूप जास्त शक्यता आहे. मी सुद्धा एक दोनदा घसरलोय. बाबा येऊ का? लावला. आयुष्यातले काही क्षण हे डोळ्यांच्या लेन्समध्ये आणि हृदयाच्या मेमरी कार्डमध्ये सेव्ह करायचे असतात. मित्रांनो, माझ्या मागे जे तुम्ही बघताय ते जुनं स्वयंपाकघर आहे आणि ह्या ठिकाणी माझ्या लहानपणाची आठवण जोडलेली. ती म्हणजे मी जेव्हा लहान होतो तेव्हा सकाळी सकाळी मी पहिला उठून पळत पळत इथे यायचो कारण आत्या जी होती ती सकाळ सकाळी शेळ्याच्या धारा काढून चुलीवरती चहा बनवायची आणि तो चहा पिण्यासाठी माझी पहिली गडबड असायची इथं येण्याची. आता हे सगळं ठिकाण बंद आहे, तिथं जास्त वापर होत नाही, पण इथं आल्यानंतर लहानपणीच्या सगळ्या आठवणी आल्या मला. खरंच गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. फायनल मित्र, आपलं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता आपण परत घरी जायला निघालो आहे. तर मला वाटतं व्हिडिओ आपण इथे सेंड करून टाकूयात. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आपण भेटूयात नवीन ठिकाणावरती एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.